हॅलो फ्रेंड्स, तर घरची सगळी कामं आवरली, डिनरसुद्धा केलेलं आहे आणि मी आता चाललेली आहे डान्स प्रॅक्टिसला. घरी थोडं डेकोरेशनचं साहित्य होतं ते सुद्धा घेऊन चाललेले आहे. इथं आहे उद्या कम्युनिटीचं कॉमन, म्हणजे सगळ्या स्त्रिया एकत्र येतील आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल रात्री बराच उशीर लागला, डान्स प्रॅक्टिस केलं, त्यानंतर गप्पा टप्पा झाल्या आणि आम्ही गप्पा मारत इतका वेळ बसलो ना, वेळ कधी निघून गेला कळालंच नाही. आज सकाळी उठले, घरची कामं सगळी आवरलीत आणि पुन्हा इथं ना थोडंसं प्रॅक्टिस करायला आणि डेकोरेशनसाठी मदत करायला आलेले आहे. आज संध्याकाळी असणार आहे हळदी कुंकवाचा एकदम मस्त असा कार्यक्रम. सगळ्या स्त्रिया एकत्र येणार आहोत, मजा मस्ती धम्माल करणार आहोत, हळदी कुंकू होईल, सगळ्यांना वाण दिलं जाईल, डान्स केला जाईल आणि मनमोकळ्या गप्पा वगैरे होणार आहेत. सगळ्या एकत्र आल्यानंतर म्हणजे एक धम्मालच असते नाही का. मनसोक्त आणि भरपूर आम्ही एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला सुद्धा संध्याकाळचा व्हिडिओ बघताना, हळदी कुंकू बघताना खूप मजा येईल. चला, इथं असं डेकोरेशनचं काम सुरू आहे. ज्यांना वेळ मिळाला ना ते थोड्या वेळासाठी इथं आलेले आहेत. ॲक्च्युली ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम नेहमी क्लब हाऊसमध्ये होतो, पण तिथं थोडंसं काम सुरू आहे, त्यामुळे या वेळेला ना इथं स्विमिंग पूलपाशी ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे. बऱ्यापैकी मोठी जागा आहे. जवळपास 1:30 वाजून गेलेला आहे. घरी जाऊन जेवण करते, म्हणजे मी जेवते. मुलांना वगैरे जेवण देऊनच आले होते, कारण बाहेर आल्यानंतर टायमिंगचं काही माहीत नसतं ना, थोडंफार टायमिंग इकडं तिकडं होतं, म्हणून त्यांच्या आधी सगळी व्यवस्था करते आणि मला आता जाऊन घरची कामं आवरून संध्याकाळसाठी छान छान आवरायचं सुद्धा आहे. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा छान असं हळदी कुंकवाला मी चाललेले आहे. हे आहे कॉमन, म्हणजे हळदी कुंकू. आम्ही सगळ्या एकत्र भेटणार आहोत आणि छान मी अशी आवरलेली आहे. येस, आणि संक्रांतीच्या निमित्तानं छान छान अशा काळ्या साड्या आपण नेसत असतो, काळा ड्रेस वगैरे घालत असतो. इतर सणाला मात्र आपण काळी साडी वगैरे नेसत नाही, नाही का. सो या आवर्जून अशी काळी साडी नेसलेली आहे. येस, पटकन पळते, 7 वाजलेले आहे. सनग्लासेस घेतलेले आहेत. पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ, रील्स, फोटो आम्ही काढणार आहोत आणि सकाळपासून छान तयारीसुद्धा केलेली आहे. येस, चला, मैत्रिणी येत आहेत, पटकन पळते. ग्लासेस घेतलेत. कुठली रील असेल सांगा बरं. आज इतका बिझी दिवस होता ना, सकाळी उठले, आज माझी मेळ आली नव्हती. सो भरपूर काम केलं. त्याच्यानंतर प्रॅक्टिसही होतं, थोडं डेकोरेशनला हेल्प करायला गेले होते. बापरे, त्यानंतर मुलांचा थोडा अभ्यास घेतला. आता ते ट्युशनला जाऊन आले. बऱ्याच स्त्रिया वर्किंग आहेत आणि त्यामुळं हा कार्यक्रम म्हणाल तर इव्हिनिंगला होण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना एकत्र जमता येतं. पूर्वीसुद्धा असे जे काही कार्यक्रम असायचे ना हळदी कुंकवाचे सणाच्या वेळेला, ते याच निमित्तानं असायचं की रोज कामं असतातच बाबा, पण एखाद्या सणावाराच्या निमित्तानं सगळ्या स्त्रिया एकत्र येतील, भेटतील, गप्पा गोष्टी होतील आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी करतील, नाही का. तर हाच हेतू असतो. सगळ्या स्त्रिया एकत्र आल्यानंतर कंटाळा पळून जातो. रोजच्या दगदगीतून, व्यापातून आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो आणि तो इतका प्रिशियस आणि छान असतो ना, आपण सगळ्या गोष्टी त्यावेळेत विसरून जातो. आपल्या सुंदर सुंदर साड्या नेसणं, छान छान दागिने घालणे, नट्टापट्टा करून मिरवणे, यामध्ये एक वेगळाच आनंद असतो, नाही का. चला, आता थोड्याच वेळात आमचा परफॉर्मन्स होणार आहे. मस्त असं आमचा डान्स झालेला आहे. काय चुकलंय काय माहित नाही, पण ग्रुपमध्ये काय एवढं ओळखून येत नाही, नाही का. चला चला, तिच्या फोटोमध्ये
आपली यूट्यूब फॅमिली आज भेटली, त्या अगदी आवर्जून जवळ आल्या आणि कौतुकाने बोलल्यासुद्धा. छान छान आम्ही फोटोसुद्धा काढले आणि त्या सांगत होत्या की त्यांच्या दोन्ही बहिणीसुद्धा ना आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप खूप आवडतात. थँक्यू सो मच. असं कोणी आपलं भेटलं ना खूप भारी वाटतं. खूप छान अशी दागिने ठेवले टेबलावर आणि ते घालायचे आहेत आणि जे कोणी आधी रेडी होईल ना ते विनर. ये प्राइज मिला है हमें. अगं तुझ्या ब्लॅक साडीवर छान दिसतंय तो. चला लेकीला ते चॉकलेट होता. यस आम्ही दोघी विन झालेलो. हो चॉकलेट मिळालेलं आहे. मजा आली. शिल्पाडी इकडे सुरू आहे अजून गेम. माहित नाही किती वेळ लागेल. बापरे तिकडे फोटो सुरू आहे. स्मिता उद्या तुझ्याकडं हळदी कुंकू काय आपलं संपत नाही आहे. हळदी कुंकू काही संपत नाही आहे. सगळ्यांना माझ्याकडून हळदी कुंकूचं आमंत्रण. उद्या या. पहिला हॅपी संक्रांत म्हण सगळ्यांना आणि उद्या दे सगळ्यांना हळदी कुंकू या स्मिताच्या घरी. हो म्हणजे आमची अशी धमाल सुरू आहे. रोज हळदी कुंकू सुरू आहे. गेम सुरू आहेत पाठीमागं. ए आधीच सांग बाई साडीचा कलर वगैरे काय रील बनवायचे. प्रॅक्टिस करून ठेवलं. किती वाजता येऊ सांग. किती वाजता येऊन बसत नाही तू. 6:30 पासून सुरू करणार आहे आणि तुमच्या आगमनापर्यंत अगदी 12 12 पर्यंत. रोज रोज एवढा उशीर होता. रोज एवढा उशीर होता. मैत्रिणींची इथं मजा सुरू आहे. डोहाळे जेवणाला आपण आवरून छान फोटो काढतो ना तसे इथं फोटो काढतात. म्हणजे आम्ही इतकं हसलो ना बापरे. हसून हसून आता पोटात दुखायला लागले. खूप छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता मी घरी चाललेले आहे मैत्रिणींबरोबर. तिथे 1-2 आम्ही रील बनवू आणि इतके आम्ही धमाल केली. इतकं नाचलो ना मनसोक्त नाचलो आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं. या आठवड्यात आम्ही रोज भेटतोय पण आमच्या काय गप्पा संपत नाही आहेत. बाय बाय. छान झालं. आता तिकडची बाय बाय. सगळे एकदम छान दिसत आहेत. म्हणजे हळदी कुंकू सुद्धा आपण एन्जॉय करतो. हो माय गॉड. चला बाय बाय. गुड नाईट. पुन्हा उद्या भेटायचंय.
काय पर्स घ्यायचे मग ना रात्रीचा ग्लासेस घातलेस रील बनवत होते म्हणून घातले होते. चला बाय बाय. चला तर असा होता आजचा हा व्हिडिओ, आजचा हा दिवस. हा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.